प्रभू श्रीरामांची येत्या 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होतीये आणि यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सजून गेली आहे। तसंच प्रभू श्रीरामांच्या गर्भगृहातील मूर्तीचं पहिलं छायाचित्र समोर आलंय। तर प्राणप्रतिष्ठा पूजा पद्धतीचा आजचा चौथा दिवस आहे। तसंच आज 21 वैदिक पूजन प्रक्रिया संपन्न होणार आहेत। श्रीरामांच्या मूर्तीचं पहिलं रूप समोर आलेलं आहे। गर्भगृहामध्ये ही मूर्ती सध्या ठेवली गेलेली आहे। प्राणप्रतिष्ठेचे विधी टप्प्याटप्प्यानं होताना अयोध्येमध्ये आपल्याला दिसतात। या मूर्तीच्या डोळ्यांवरती एक पट्टी बांधली गेलेली आहे। प्राणप्रतिष्ठा पूजा पद्धतीचा आजचा चौथा दिवस आहे आणि आज एकूण 21 वैदिक पूजा पद्धती संपन्न होणार आहेत। गर्भगृहातली ही दृश्य सध्या आपण पाहतोय। परवा संध्याकाळी ही मूर्ती या परिसरात पोहोचवली गेली आणि सर्व मंत्रमुग्ध करणारी अशी ही मूर्ती आहे। अत्यंत दिव्य अशी ही मूर्ती आहे। 5 वर्षाचे प्रभू श्रीराम यांची मूर्ती योगीराज जे शिल्पकार आहेत किंवा मूर्तिकार आहेत त्यांनी ती बनवली आहे आणि त्यांनी असं वर्णन केलंय की कोणत्याही भक्ताला या प्रभू श्रीरामाची मूर्ती पाहिल्यानंतर फक्त 20 सेकंद लागतील एक त्यांच्यासोबत कनेक्ट करण्याची किंवा त्यांच्या मूर्तीला पाहून लोकांमधली जी भक्ती आहे, जी भावना आहे ती निश्चित समोर येईल। जसं मी म्हणालो की एक विशेष अनुष्ठान केलं गेलं होतं। काही दिवसांपूर्वीच एक वेळ ठरली होती। सकाळच्या वेळेला विवेक सृष्टी नावाचा एक परिसर आहे जिथं मागील काही दिवसांपासून जे शिला आणण्यात आल्या होत्या त्यांचा वापर करून ही मूर्ती तयार केली गेली होती। त्या विवेक सृष्टीमधनं सकाळच्या मुहूर्तावरती एक पूजा केली गेली। त्यानंतर ते राममूर्ती एका ट्रकमध्ये त्यांना राम मंदिर परिसरात आणलं गेलं आणि संध्याकाळच्या वेळेला क्रेन आणि इतर एक्सपर्ट्सच्या मदतीनं ही मूर्ती त्यांच्या गर्भगृहात अद्याप ठेवली गेली आहे। त्यांची प्राणप्रतिष्ठा 22 तारखेला होणार आहे आणि जसं मी म्हणालो की एक अनुष्ठान ह्या मूर्तीसाठी तर केलंच गेलं होतं, पण मागील काही दिवसांपासून हे अनुष्ठान सुरू आहे। आज गणेश पूजन होणार आहे, अग्निपूजन होणार आहे आणि या सगळ्या विधींमध्ये रामाची मूर्ती आज आपण ही दृश्य पाहतो आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय। यामध्ये डॉक्टर अनिल मिश्र जे ट्रस्टचे सदस्य आहेत, त्यांची पत्नी उषा मिश्र आणि इतर जे साधू संत आहेत, जे मुख्य पुजारी आहेत, जवळपास 21 पुजारी आहेत जे रोज या मंदिर परिसरात असतात, ज्यांचं अनुष्ठान सकाळी 3:30 ला सुरू होतं। त्यांना विधी संबंधातले काही महत्वाच्या सूचना केल्या गेल्या, त्याचं पालन ते करतायत, स्वतः पंतप्रधान ते करतायत। म्हणून या सगळ्यांच्या समक्ष ही काल परवा संध्याकाळी ही मूर्ती या मंदिर परिसरात दाखल झाली आहे। काल एक फोटो व्हायरल झाला होता ज्यामध्ये संपूर्ण मूर्ती दिसत नव्हती, मात्र आजच्या ह्या दृश्यांमध्ये या फोटोजमध्ये आपण पाहतोय की प्रभू श्री रामाची मूर्ती दिसते। त्यांच्या डोळ्यावरती कपडा लावला गेला कारण सगळीच मूर्ती दाखवता येणार नाही, ती पाहता येणार नाही, म्हणूनच आज हे फोटो समोर आलेले आहेत आणि तयारी एकदम जयत आहे। लवकरच प्रभू श्री रामाच्या पूजा अर्चा झाल्यानंतर, त्यांच्या प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर गर्भगृहात यांचे दर्शन 22 तारखेनंतर सर्व राम भक्तांना करता येतील। गणेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।